आज पालघर, पुणे घाट परिसर, रायगड, नाशिकला रेड अलर्ट. मुंबई शहर उपनगरासह ठाणे, धुळे, अमरावती, अकोला, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट. आवश्यक नसेल तर घराबाहेर जाणं टाळा, प्रशासनाचं आवाहन. मुंबई, नवी मुंबई, रायगड, नाशिक, पुणे, ठाणे, पालघर, रत्नागिरीमधल्या शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. रायगडच्या पोलादपूरमधील क्षेत्रपाल गावामध्ये दरड कोसळली. गावाचा संपर्क तुटला, जीवितहानी टळली. क्षेत्रपाल गावाचा मुख्य रस्त्याशी आणि शेजारच्या परिसराशी असलेला संपर्क पूर्णपणे खंडित. मुंबई पुणे कनेक्टिंग लिंकची वाहतूक पूर्ववत. 24 तासामध्ये कनेक्टिंग लिंकची वरील वाहतूक पुन्हा सुरू. अतिवृष्टीमुळे कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळली होती. दरड हटवण्याचं काम पूर्ण होताच वाहतूक सुरू. बिनशर्त पाठिंबा, लोकशाहीमधला सगळ्यात धोकादायक प्रकार. आपला एक अजेंडा राबवला म्हणून सरकारच्या इतर चुका पाठीशी घालणं घातक. सतत विवेकबुद्धी गहाण ठेवून सगळं कोसळू द्यायचं का? अभिनेते अतुल कुलकर्णींची फेसबुक पोस्टमधून नेमका रोग कुणाकडे, याबाबत चर्चा. इंद्रायणीच्या पुराचा आज आणि उद्याच्या पालखी प्रस्थानाला फटका. पालखी प्रस्थानाच्या सोहळ्यावर निर्बंध. केवळ मानकरी आणि दिंडी प्रतिनिधींनाच पालखी प्रस्थानाच्या वेळेला प्रवेश मिळणार. आज तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान तर उद्या माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार. पुण्याच्या आळंदीमध्ये पावसाचा हाहाकार. इंद्रायणी नदी घाटावर पाणीच पाणी. इंद्रायणी नदी घाट, भक्ती सोपान पूल पाण्याखाली. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांकडून पुण्यातील पावसाचा आढावा. पुण्यामध्ये 4 मृत्यू, 2 बेपत्ता. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांची माहिती. 568 लोकांना बचावकार्य करून बाहेर काढलं. सुनेत्र पवारांची माहिती. भीमाशंकरमध्ये अतिवृष्टीचा तडाखा. पुराच्या पाण्यामध्ये मंदिराला वेढा. भीमाशंकरमध्ये पुराचं पाणी मंदिरात शिरलं. भाविकांनी गर्दी टाळून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, प्रशासनाचं आवाहन. कामशेत बोगद्याला गळती लागल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर. कामशेत बोगदा संपतो त्या ठिकाणचा हा धक्कादायक व्हिडिओ आहे. अचानकपणे दरड कोसळली. अनेक वाहनं जागीच थांबल्यानं मोठा अनर्थ टळला. लोणावळ्यामध्ये एनडीआरएफकडून बचावकार्य. पाणी साचलेल्या भागातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. लोणावळ्यामध्ये काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती. पुण्यातल्या भोसरीच्या मोशीमध्ये रस्त्यावर पाणी. रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा. वाहतुकीचा वेग मंदावला. पुण्यातील सोमवारपेठ, धनगर गल्ली इथे दुमजली वाडा कोसळला. अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे धोका टळला. घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी नाही. पुण्यातल्या घोरपडी गावात मोठं पिंपळाचं झाड कोसळलं. झाड कोसळल्यानं 7 ते 8 घरांचं मोठं नुकसान. घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. अग्निशमन दलाकडून झाड हटवण्याचं काम सुरू. पुण्यातल्या धायरी पुलाला तडे गेल्याचा व्हिडिओ समोर. पुण्यामध्ये सलग 4 दिवसांपासून मुसळधार पावसाची हजेरी. रायगड जिल्ह्यामध्ये 4 नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी. अंबा, कुंडलिका, सावित्रीसह पाताळगंगा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. रायगडमध्ये पावसाचा थैमान. सावित्री नदीचं रौद्ररूप समोर. महाड शहराला सावित्री नदीचा वेढा. सावित्री नदीच्या पुरामध्ये दादली, दस्तुरी पूल पाण्याखाली. सावित्रीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ. रायगडच्या महाडमध्ये पावसाचा हाहाकार. दस्तुरी नाका, क्रांतीस्तंभ परिसरात 2 ते 3 फूट पाणी. दरम्यान रुग्णालयामधील रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी मदत कार्य सुरू. एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल. पेण तालुक्यामधल्या अंतोरे गाव जलमय. अनेक घरांमध्ये शिरलं पुराचं पाणी. स्थानिकांचं मोठं नुकसान. पाण्याचा वाढता प्रवाह पाहता नागरिकांनी काळजी घ्यावी, प्रशासनाचं आवाहन. रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यामधल्या पळसदरी, ठाकूरवाडीमध्ये दरड कोसळून 5 वाहनांचं नुकसान. 2 चारचाकी आणि 3 दुचाकी वाहनं मलब्याखाली. जीवितहानी नाही. पुणे मुंबई एसटी सेवा पुढील आदेशापर्यंत बंद. महामार्गावर दरड कोसळल्याच्या घटना आणि काही ठिकाणी पाणी साचल्यानं एसटी प्रशासनाचा निर्णय. अतिवृष्टीमुळे रायगडच्या महाडमध्ये एसटी सेवा बंद. ग्रामीण भागांसह मुंबई, पुणे, नाशिककडे जाणारी सेवा बंद. पूर आणि बंद रस्त्यांमुळे एसटी वाहतूक पूर्णपणे ठप्प. सिंधुदुर्गमध्ये मुंबई गोवा महामार्गावर आंब्याचं झाड कोसळलं. कंत्राटदाराच्या पथकानं झाड तोडून महामार्गावरून बाजूला केलं. घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. रायगडच्या तुळशी खुर्द गावाजवळ दरड कोसळली. महाड, विन्हेरे, तुळशीखिंड राज्यमार्ग काही काळासाठी बंद. दरडीमुळे खेडकडे जाणारी वाहनं आणि एसटी बसही अडकल्या. जेसीबीच्या साह्यानं दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. महाडजवळ सावित्री नदीवरील आंबेत पूल वाहतुकीसाठी बंद. नागरिकांनी या मार्गाचा वापर टाळून पर्यायी मार्गाचा वापर करावा, प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन. चिपळूणमध्ये बाजारपेठेत अर्बन बँकेसमोर झाड कोसळलं. झाड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही.
पावसामुळे सिन्नर पंचायत समितीच्या छताला गळती, कार्यालय परिसरामध्ये पाणी साचलं. ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना साचलेल्या पाण्यातून येण्याची वेळ, नागरिकांचा तीव्र संताप. नाशिकच्या कळवण तालुक्यामध्ये ढगफुटीसदृश पाऊस, नदी नाले ओढे दुधडी भरून वाहू लागले. रस्त्यावरून पाणी वाहू लागल्यामुळे नागरिकांची रस्ता ओलांडताना कसरत. नाशिकच्या बागलाण तालुक्यामध्ये जोरदार पाऊस, मुसळधार पावसामुळे साल्हेर किल्ला परिसरामध्ये धबधबे प्रवाहित. निसर्गाचे विहंगम रूप पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं साल्हेर किल्ल्याकडे वळू लागली. साक्री शिर्डी मार्गावरील भावडबारी घाट रेड अलर्टमुळे बंद. ढगफुटीसदृश पावसामुळे 48 तासांसाठी भावडबारी घाट वाहतुकीसाठी बंद. घाट परिसरात दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेता निर्णय.